त्यांचा वाढदिवस साजरा केला आमच्या विखे व्यासपीठावर संजयभाई पाटील औषकाल तसंच वसंतदादा चव्हाण प्रमोदजी कंकरे साहेब यांचा स्क्रीनवर फोटो पाहतोय आपण निखिल सुर्वे आणि नवरंग चषक टॉस बॉक्स चा हा फ्रेम महेंद्रजी भोणे औषकाल आमच्या स्क्रीनवर आहेत लक्ष्मीताई चांदणे औषकाल ही सुद्धा स्क्रीनवर त्यांचा फोटो सौरभ अप्पा सगळ्यांचा आपण धन्यवाद करतोय आणि मुकेश दादा पाटील एक डॅशिंग पर्सनॅलिटी जनार्दन चांदणे साहेब त्याचा आपण वाढदिवस साजरा केला चवळ्या मॅच कडे पहिला षटक घेऊन आलाय श्रीनाथ स्ट्राइक वर दिवेश पाटील डिवच्या औषकाल नॉन स्ट्राइक वर अभिजित मात्रे अभि पहिला चेंडू फुलटॉस पाडा सिप घुटना टेक चौकार देख आलाय चौकार 4 धावा इट इज चार चांगली सुरुवात साई गणेश सातपाडी या संघाकडून एक संघ फायनल मध्ये पोहोचलाय बघूया दुसरा कुठला संघ असेल जो मेगा फायनल मध्ये पोहोचेल हलक्या बॅटने खेळला गेला आणि पाहू शकाल विकास खडका चेंडूवर आले सिंगल धाव नक्की चोरली गेली दोन्ही बॅटच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 5 चेंडू झाले आतापर्यंत दोन चेंडू 5 धावा अभिजित मात्रे यावेळेस स्ट्राइकवर हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न रमेश यश चेंडूला गॅदर करतो कुठली धाव नाहीये डॉट बॉल त्यावेळेस हलक्या बॅटने प्रतिक्रिया थोडासा मागे खेळण्याचा प्रयत्न करतो पॉपिंग क्रीजवर डीप मध्ये जाऊन चेंडूला ट्रॅव्हल करतोय एकेरी धावासाठी निखिल दोडी आहेत चेंडूला फील्ड करते पण सिंगल धावाने समाधान मानलं की धावसंख्या पोहोचेल 6 अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित नवरंग चषक 2024 क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न मोठा मासा गाळ लागलाय दिवेश पाटील बॉक्स आउट मध्ये गॉन या बेस मैदानाच्या आतमध्ये हलक्या बॅटने खेळला गेला सिंगल धाव श्रीनाथ आलाय चेंडूला फील्ड करतो परत एकेरी धाव आणि सिंगल घेतलं परिपूर्ण केली गेली षटक क्रमांक पहिला संपला काय सुरेख कमबॅक आहे श्रीनाथ कडे पहिल्या चेंडूवर चौकार पडतो मागील 5 चेंडूमध्ये एक गडी बाद केला 3 धावा खर्च केल्या एक षटक समाप्त नंतर 7 धावा धावफलकावर मास्टर ऋतिक गुवारी चांगला काम करतात प्रत्येक प्रेक्षकांना एंटरटेन करतायत पाहू शकाल निखिल धोडी गोळी मागास साजर निखिल धोडी निखिल आलाय गोलंदाजी मागवर चला स्पीडअप करा हे दक्षता घ्या 20 मिनिटांच्या तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायचे आहेत तर बघूया आपण निखिल धोडी गोलंदाजी मागवर आलाय दुसऱ्या षटकामध्ये राईट राऊंड विकेट येईल स्ट्राइक वर भवेश पाटील एक चेंडू वर बॅटिंग करतोय अभि 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतो नॉन स्ट्राइक एंड वर फुलटॉस बॉल कट केला गेलाय डिक्लेअर समोर चेंडू निघून जातोय निखिल धोडीसाठी कॅश प्राइज आलाय विजय गवळी यांच्याकडून जर हॅट्रिक विकेट घेईल तर 500 रुपयाचा कॅश प्राइज हे 500 रुपयाचं कॅश प्राइज हॅट्रिक विकेट साठी विजय गवळी यांच्या माध्यमातून निखिल चाडी यावेळेस क्रॉस बॅट खेळला गेला गॅप मध्ये चेंडू 2 खेळाडू होते रमेश आणि सुदीप यांच्या गॅप चेंडू निघून गेलाय सीमाच्या पार हाल
ठाण्याचे सिनियर खेळाडू पंकज आहेत, महेश आहेत, पतंग आणि जावेद. तीन विकेट हॅट्रिक वर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शॉर्ट बॉल आणि यावेळेस सुरेख चेंडू अपील केली गेली होती पण दोन्ही पायाच्या पण चेंडू निघून गेला. चांगला चेंडू म्हणावा लागेल. बघूया आपण तीन चेंडू खेळ संपला गेले. 5 धावा खर्च केला. खराब चेंडू होता नक्कीच पाहू शकता. शॉर्ट चेंडू होता. सिंगल धाव आली आहे आणि एक सिंगल धाव. फेअर डिलिव्हरी नक्कीच पाहायला भेटते. आपल्या पंचाने दर्शवलंय आणि DRS घेतलाय म्हणजे बॅटिंग करण्यासाठी नो बॉल साठी. चला कुंजल तर निहाळकर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघायला भेटेल. खूप सुरेख कॅमेरा वर्क आहेत. अतुल यादव असतील, साहिल राऊत आहेत आणि अनुराग चौहान. पंच मैदानाच्या आतमध्ये आपले डिसिजन देतील. पंच डिसिजन देतील नक्कीच पाहू शकाल. आणि फेअर डिलिव्हरी. शॉर्ट बॉल आणि फटका सुरेख गॅप मध्ये 4 धावा. चौकार. या षटकामध्ये 2 चौकार आले, 2 सिंगल, 1 डॉट बॉल. धावा आल्या आतापर्यंत 10. सांघिक धावसंख्या पाहू शकाल 17 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र 7 धावा होत्या. पाहू शकाल हे प्रेक्षक दाखवत असताना पाहू शकाल जावेद यांची सोबत सुद्धा आहेत. पूर्ण प्रेक्षक सामने सांगत असताना शेवटचा अंतिम चेंडू हलक्या बॅटने खेळला. सिंगल धाव नक्कीच येईल. दुसरा षटक पाहू शकाल बघता बघता समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा दाफडकावर 1 गडी बाद. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल या इनिंग्स मध्ये. आपण पाहतो ओम साई नवरंग चषक 2024 पर्व 4. गोलंदाज श्रीनाथ ज्यांनी पहिला षटक टाकला. यावेळेस पाहू शकाल चांगली फेकी होती. बॅटरला चेंडू लागला. एक सिंगल धाव येईल. 2 चेंडूवर 2 विकेट बाद करेल श्रीनाथ. तर ऋतिक गोवार यांच्या डीजे मास्टर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 2 चेंडूवर 2 विकेट जर बाद करेल श्रीनाथ नक्कीच लिंबू नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. खूप सुरेख गोलंदाज, डावखोरा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. दिवेशला बॅक टू डगआउट पाठवला. काय चेंडू होता. अप्रतिम चेंडू पाहायला भेटला आपल्याला. निर्धाव आलाय सुरेख. अप्रतिम चेंडू डॉट बॉल. नक्कीच या खेळाडूकडे अनुभव तर पाहू शकाल या खेळाडू खूप अनुभव आहे. खूप वर्ष अनुभव धोडीच्या फायटर संघासाठी सतत खेळत असतो. डावखरा गोलंदाज श्रीनाथ. सरळ बॅटने खेळलाय परंतु गॅप मध्ये चेंडू. चौकार. प्रत्येक चेंडू गॅप मध्ये निघून जातो. धावसंख्या 23 धावा दाफडकर 23. डगआउट पाहू शकाल. सायगने सातपाडी संघाचा दिवेश चर्चा करतायत. आउट झाला होता परंतु पाहू शकाल आमचा कॉम्बॉक्स दाखवला. साईड राहते विशालजी घरत आहे. त्याचबरोबर उत्कर्ष
करत असतील जागृत राऊत उमेश संकपाळ सुद्धा आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. एक लिजेंडरी खेळाडू मनामध्ये आहे की दुर्व्या फायटर संघ विजय व्हावं. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होऊ शकाल. आनंद धोडी चेंडूर वेगावर गेले परंतु एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. पहिल्या 4 चेंडूमध्ये 6 धावा आल्या परंतु श्रीनाथने चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. हलक्या बॅटने स्ट्रेअर केलाय. चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवला जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावर 25 धावा. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहू शकाल साहिल राऊत यांना दाखवलं जातं आमच्या स्क्रीनवर. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून दाखवलं जातं. नक्कीच शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये. त्यावेळेस पाहू शकाल बॅटची आतलीकडे नक्कीच लगावली होती. टॉपिंग इथं बाहेर आले होते अभिजित परंतु रमेश चेंडू आदर करू शकला नाहीये. अतुल यादव पाहू शकाल एक सुरेख कॅमेरामॅन तो चॅट करतात मोबाईलवर. पाहू शकाल प्रत्येक आणि अनुराग चव्हाण साहिल राऊत यांना एक प्रोफेशनल कॅमेरामॅन आहेत. पाटील जिकडे लाईव्ह असते आयोजकाचा कॉल असतो अनुराग चव्हाण आम्हाला हवाय असा ऑफिशियल कॅमेरामॅन मॅन फ्रॉम कमारे. चला आपण बघूया 3 षटकांचा खेळ संपलाय. 8.33च्या सरासरीने धाव बनवल्या गेल्या. 25 अतुल यादव नक्कीच खूप कमी वयामध्ये पाटील जोडले गेले. एक चांगली कॅमेरामॅन आहेत की ऑन साइडला फटका सुरेख विकास खडका थोडासा फिरला आणि चेंडू डायव्हर्ट झालाय. हा आलाय चौकार. 4 धावा. एयरटेल 4G चॅलेंज. यावेळेस चौकार आलाय सुदीपच्या पहिल्या चेंडूवर. यावेळेस ऑफसाइडला फटका सुरेख गॅप मध्ये भावेश पाटील संघाचा की फॅक्टर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चौकार ज्यांनी ठोकलेत. धावसंख्येवर पोहोचेल 33. यावेळेस फुलटॉस बॉल होता. नक्कीच खूप ऑप्शनच्या बाहेर होता. अभिने कॉल दिला होता वाईट बॉल परंतु भावेश फुलटॉस चेंडू सोडणार नाही. या बॅटची खालती कडे नक्की लगावली. अशरफ मेमन पाहू शकाल एक लेजेंडरी खेळाडू स्क्रीनवर दाखवलं जाते. पंच भूमिका पार पाडतात या स्पर्धेमध्ये. नक्कीच खूप वर्ष अनुभव या धीरज मोरे पाहू शकाल मुख्य पंच यांना दर्शवलं जाते आमच्या स्क्रीनवर. पुढचा चेंडू सुदीप. त्यावेळेस क्रॉस बॅट अभि मात्रे बॅक टू डगआउट गॉन. गडी क्रमांक 2 बाद झालाय आणि धावांची गोष्ट की धावा दिसतवली गेली म्हणजे 34 या अंकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल हर्षद आलाय. अर्चू नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. अशरफ मेमन धीरज मोरे यांना दाखवलं गेलं. समीर खान ओके खान पहिला ऑफिशियल पंच आमच्या स्क्रीनवर. अंडर बॉक्स क्रिकेटला लाभणारा पहिला पंच पाहू शकाल समीर खान यांनी ओरम क्रिकेटमध्ये दबदबा नक्कीच सादर केला होता. लेफ्ट आर्म गोलंदाज एज्युकेशन साठी लेदर क्रिकेट खूप चांगला खेळलाय. तो पंच भूमिका पार पाडतो. यावेळेस बघूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्चू. क्रॉस बॅट खेळला गेला. आल्या चौकार स्वागत करतोय सचिन मराठे यांच्या बॅनरला सलामी करणार. हा आलाय चौकार. षटक क्रमांक पाहू शकाल संपले गेला 4था मार्ग असताय. 5 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावांची गोष्ट की धावा 38. आमच्या प्रेक्षकांना दाखवलं अनीस खान सुद्धा आहेत. हैदर बावा तसंच पाहू शकाल राहिल पठाण मोनू रियान सुद्धा आहेत. अमोल सुद्धा आहेत. त्यांना दाखवलं आमच्या स्क्रीनवर. तर बघूया आपण शेवटचा चेंडू. आतापर्यंत या षटकामध्ये 13 धावा आल्यात. लहान चेंडू परत एकदा फटका सुरेख. प्रयत्न चांगला होता आणि बंटीने 3 धावा नक्कीच सेव्ह केल्यात. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39
39 लॉस ऑफ 2 विकेट येणारे 6 चेंडू अजून बाकी असलेल्या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय ओम साई नवरंग चषक 2024 हे पाहू शकाल आमचे आयोजक मिस्टर राकेश परदेशी त्याच्यावर मोतीलाल शाह सुद्धा आहेत यांना दाखवलं तुमच्या स्क्रीनवर सुदीप चांदणे आमच्या स्क्रीनवर नक्कीच राकेश परदेशी सरावली ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि ओम साई नवरंग मित्रमंडळ याच्या माध्यमातून स्पर्धा नक्कीच राबवते सुदीप चांदणे चांगली गोष्ट सांगितली राकेश जे सांगतोय ना ते नक्की करतोय जे नाही सांगत ते डेफिनेटली करतोय असा त्यांनी शब्द दिला होता आणि सेनापती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि सेना सुद्धा चांगली काम करते राकेश परदेशी आणि पाहू शकले लहान लहान दर्शक प्रेक्षक सुद्धा आहेत त्यांना सुद्धा दाखवून ते कॅमेरामॅन मिस्टर साहिल राऊतेच्या माध्यमातून नक्कीच क्रिकेटचा हा वेळ आहे विशाल भाऊ क्रिकेट इंग्रजीचा खेळ होता परंतु भारताला वेळ लावला लगेच गल्लीमधून गावामधून शहरामध्ये आला बघता बघता स्ट्रीट ते स्टेडियम कधी पोहोचला टेनिस खेळ कोणाला कळलं नाहीये कारण की MRI बॉल पासून चालला हा क्रिकेट टेनिस बॉल मध्ये बदलला गेला आणि पहिले बोलांचा बोलबाला होता आता बॅटरचा बोलबाला आहे परंतु सध्याच्या घडीमध्ये जो जास्त सुरेख खेळेल त्याचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये फटका सुरेख फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता परंतु वेगवान फटका खेळला सिंगल धाव आली आहे धावसंख्या एकने पुढे सहसावते धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर 40 विशाल चौगुले पाहू शकाल पराग करत असतील वर्देश राऊत आमची पूर्ण ही टीम त्यांनी खूप सुरेख मेहनत घेतली आहे वर्देश राऊत एक असा व्यक्तिमत्व कुठल्याही कामाला नकार न देणारा प्रत्येक कामाला होकार देणारा वर्देश राऊत आमच्याकडे लगेच यायचं प्लीज शेवटचं काम आमच्याकडे राहिलं आमचा प्लीज या आणि 40 वर 2 4.1 चेंडूचा खेळ संपलाय पुढे सजावून खेळला फटका गॅप मध्ये आला आहे सुरेख नवरंग चौकार 4 धावा सातपाडी संघासाठी त्यांनी खूप सुरेख खेळ साकारलाय महेश पाटील असतील अभय असतील औषकाल भीम स्वर्गीय भीम असतील असे खेळाडू आपल्याला पाहायला भेटले त्यावेळेस फाटका सुरेख दुसरा चौकार नक्कीच राजे शिव छत्रपती महाराज जेव्हा आपण स्पर्धा पाहिली उत्तमजी म्हात्रे यांची स्पर्धा 6 चेंडू 6 चौकार भावेश पाटील ठोकले होते त्या स्पर्धेत हा सुद्धा विक्रम आहे त्यांच्या नावावर पहिल्या चेंडूवर फॉलो तुम्ही चेंडू अडला नाहीये सिंगल धाव आली जर ती सिंगल धाव आली नसती ते 2 चौकार आले नसते किंवा नसते हा प्रश्न निर्माण झाला क्रॉस बॅट आणि यावेळेस सलग लागोपाठचा तिसरा नवरंगी रंग भरणारा हा चौकार 4 धावा तर 52 धावा आजच्या रात्री मधला पाहू शकाल हाय स्कोर म्हणावा लागेल मागील सामन्यामध्ये पॅराडाईज संघाने पाहू शकाल धावा बनवल्या होत्या 49 बनवले होते 50 धावांचा पाठलाग करायचा होता परंतु या स्पर्धेमध्ये आजच्या रात्री मधला सगळ्यात मोठा स्कोर अभिजित म्हात्रे पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर आहेत सातपाटीकर एक अप्रतिम खेळाडू कामेश सुद्धा आहेत कामेश ची गोष्ट केली तर प्रत्येक वेळा हर्षल आणि कामेश असे 2 व्यक्ती आहेत सातपाटीकर जे संघाला पाठिंबा द्यायसाठी येतात बघूया आपण यावेळेस बॅटची बाहेरची कडा आणि गडी बाद झालाय प्रत्युत्तर दिला गेला 5व्या चेंडूवर गडी बाद झाला परंतु आपला काम केलाय 13 चेंडू 30 धावांची बहारदार खेळी साकारली आहे भावेश पाटील यांची बॅटिंग जर आवडली असेल तर झाला पाहिजेत अप्रतिम बॅटिंग भावेश पाटील काय सुरेख नक्कीच 6 चौकार ज्याने ठोकले या इनिंग्स मध्ये 230 चा स्ट्राइक रेट त्याने ठेवलाय अप्रतिम बॅटिंग आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले हे आमचे प्रेक्षक पाहू शकाल टॅरिस वर बघून सुद्धा सामन्याचा आनंद घेतात नक्कीच मित्रांनो थोडासा काळजी घ्या टॅरिस थोडं लांब बसा आणि सामन्याचा आनंद घ्या रात्रीचा वेळ आहे शेवटचा अंतिम
आदित्य पाहू शकाल नवीन बॅटर. धर्मेशला थांबवलं गेलं, प्रितेशला थांबवलं गेलं, आदित्यला वरती पाठवलंय. यावेळेस पाहू शकाल लेग स्टंप मिस करतोय, धाव घ्यायचा प्रयत्न आणि कुठला फॅटर आउट बघू शकाल आपण. आदित्य बाद झालाय आणि स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केला. सर व्हाईट बॉल आहे सर. येस व्हाईट बॉल. धावसंख्या 53 53. 4.5 चेंडूचा खेळ संपला गेले. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, चौथ्या षटकामध्ये 14 धावा आल्या. या षटकामध्ये आता पाहू शकाल आपण 14 धावा आल्या पहिल्या 5 चेंडूमध्ये. तर नक्कीच श्रीनाथचं कौतुक करावे, चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमी म्हणावी लागेल, 7ची इकॉनॉमी ठेवली. 2 ओव्हर 14 आणि गडी बाद केला 1. धर्मेश भाऊ दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. क्रॉस बॅट फटका सुरेख, प्रयत्न चांगला. पाहू शकाल आनंद थोडी स्वतःला झोकून देतोय, स्वतःला झोकून देतोय. अप्रतिम क्षेत्र, परंतु दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली आहे. 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. पाहू शकाल आनंद थोडी तयार पाहिजे. शेवटच्या चेंडू काय क्षेत्ररक्षण केलंय, अप्रतिम. आणि षटक संपल्यात. 5 षटकांची समाप्ती. धावा येते धावफलकावर 55 धावा. 56 धावाचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच ओम साई नवरंग मित्रमंडळ ही स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या अंतिम रात्र दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना आहे. उपांत्य फेरीचा सामना कुठला संघ नक्कीच हे ट्रॉफी आपण पाहू शकाल जी आमच्या स्क्रीनवर आहेत. याच्यासाठी ही स्पर्धा पाहायला भेटते आपल्याला. मागील 3 रात्रीपासून स्पर्धा आणि काय सुरेख ट्रॉफी आहे. विशाल दादा ही ट्रॉफी राकेश परदेशी याच्या एवढ्या हाईट वर आहे. 5.5 ते 6 फूट असणार मला वाटतं ही ट्रॉफी, एवढी हाईट. आणि नवरंग स्पर्धेमध्ये पाहू शकाल गोल्डन ट्रॉफी. नवरंगी स्पर्धा आहे. गोल्डन रंगाची ट्रॉफी कोण आपल्या घरी घेऊन जाईल पहिल्या क्रमांक. नक्कीच जो संघ विजय होईल नक्कीच पाहू शकाल गुड्स म्हणजे टेम्पो ट्रॅव्हल आणायला लागेल त्यांना ही ट्रॉफी घेऊन जाण्यासाठी. एक ट्रॉफी नक्कीच नावावर लिहिली गेली म्हणजे यादवनगर या संघाच्या नावावर लिहिली गेली. दीपक 11 संघ टॉप 4 मध्ये पोहोचला होता आणि सुरेख ट्रॉफी आहेत. नक्कीच पाहू शकाल मॅडम आणि ग्रामीण संघासाठी जो ट्रॉफी आपण पाहू शकाल ठेवली गेली आहे. जो ग्रामीण संघ आला तो सुपर 8 मध्ये जो पराभूत झाला त्यासाठीचा एक ट्रॉफी असणार आहे. अप्रतिम अप्रतिम.
लेकिन सभी का दिल मचलता होगा जब जब राकेश परदेशी इनकी टूर्नामेंट होती होगी, सभी का दिल मचलता है ऐसे टूर्नामेंट खेलने के लिए। पैराडाइज माना तो वर्ल्ड कप, ये भी काफी लोगों को खेलने की तमन्ना होती है, और राकेश परदेशी पिछले 4 सालों से बेहतरीन टूर्नामेंट करवा रहे। मैदान के अंदर देख सकते हैं अशरफ मेमन और महेश पाटिल, 2 लेजेंडरी खिलाड़ी जिन्होंने साथ में क्रिकेट की शुरुआत की और थोड़ी चर्चा कर रहे हैं। मगर एक खिलाड़ी अंपायर की भूमिका में, एक खिलाड़ी मैदान के अंदर एक्शन, महेश पाटिल पहले ओवर लेकर आएंगे। पिछले मैच के हीरो हर्षल आएंगे। हर्षल गेंदबाजी के लिए 30 में बनाने 56, स्ट्राइक पर विकास खड़का, नॉन स्ट्राइक पर कमल ठाकुरला। पहली फुल टॉस गेंद, और पहली फुल टॉस गेंद पर गैप में प्रत्युत्तर दिया गया चौके के साथ, 4 रन। पहली गेंद पर चौका बट रहा, विकास खड़का इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं। 29 में बनाने 52, 29 बॉल 52 रन टू विन। विकास खड़का हालांकि 30 में 56 का लक्ष्य है। फुल टॉस बॉल, शॉट अच्छा था। इस वक्त देख सकते हैं दिवेश वहां पर तैनात है, एक तेज तर्रार खिलाड़ी। हालांकि स्कोर की बात की जाए तो प्रति ओवर 11.20 के औसत रन बनाने इस मैच को जीतते, बड़ा स्कोर नहीं है। हर एक ओवर में अगर एक तो चौके लगते तो मैच बन सकता है, मगर सिंगल रन भी बटोरने आपको जरूरी होंगे। अगर एक चौका लगा, 2-3 गेंदें अगर बिंदी खेलते तो मैच में दबाव जरूर होगा बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर। क्रॉस बैट खेलने का प्रयास, कमल ठाकुरला कप्तान इस वक्त बॉक्स आउट के रूप में मैदान के बाहर। गॉन। क्या है इस वक्त मैदान के अंदर बंटी ने पिछला मैच काफी बढ़िया बल्लेबाजी की, तो वही बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर है। सेमीफाइनल का मैच चलता हुआ 27 में 51 बनाने, 3 पर 5, 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम। 3 गेंदे 5 रन लगे हैं। फुल टॉस बॉल, अच्छा शॉट था, फील्डिंग बढ़िया। देख सकते हैं कौन सा बल्लेबाज बैक टू डग आउट, कौन सा बैटर बैक टू डग आउट। डायरेक्ट हिट जरूर हुआ है पर देख सकते हैं रिव्यू लिया गया है चौके के लिए बल्लेबाजी करने वाली टीम में, और आउट दिया गया बल्लेबाज। कौन सा आउट हुआ? आउट कौन है? कौन सा आउट है बैटर? चल डियर अंपायर आ जाइए, अंपायर अशरफ मेहमान आइए प्लीज। डिसीजन आने के बाद स्क्रीन पर भी दिखाया जाएगा, जो डिसीजन होगा मैदान के अंदर अंपायर देंगे। देख सकते हैं अंपायर मैदान के अंदर पहुंचे और इस वक्त अपना डिसीजन पहुंचाएंगे। सर चौका दिया गया, पैर दिवेश पाटिल का बाउंड्री ऊपर टच हुआ था। स्क्रीन पर देख सकते हैं काफी पीछे गए, और फील्डिंग बढ़िया थी, मगर कहते हैं कभी कभी डिसबैलेंस होता है। वहां पर मिट्टी है, शूज वहां पर स्किड हुए और चौका यहाँ पर नसीब का साथ इस वक्त रनआउट होने बल्लेबाज को मिला है। ये किस्मत का चौका कहेंगे उमेश संगपाल, और रन लगे हैं 9। बंटी यहाँ पर खतरे की घंटी जरूर बजी थी बंटी के लिए, मगर बंटी बैकअप करते हैं। 26 में 47 बनाने हैं इस वक्त बंटी स्ट्राइक पर। 26 में 47 बंटी ने इस वक्त हमारे कॉम्बॉक्स की तरफ गेंद को भेजा है, और बॉक्स आउट में बल्लेबाज जो मौका मिला तो मौके को भुना नहीं पाए, और विकेट का पतन। दूसरा झटका लगता हुआ पहली ओवर में लगे 9, अभी आने वाली एक गेंद का खेलना बाकी होगा।
आखिरी के 10 ओवर की रोहित थोड़ी आते ही चौका लगाया, 13 पर पहुंचा स्कोर कर। हालांकि विकेट आए मगर जो रिक्वायर्ड रन रेट है विशाल, वो रिक्वायर्ड रन बल्लेबाजी हो रही है। एक ओवर की समाप्ति के बाद 13, 2 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम यहां से बनाने 43, आने वाली 4 ओवर में प्रति ओवर 10.75 की औसत रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए। अला बाबूराव महेश पाटिल इस वक्त नए गेंदबाज, एक लेजेंडरी गेंदबाज है, काफी सालों का अनुभव इस गेंदबाज के पास गेंदबाजी के लिए। संदेश हमारे कॉम बॉक्स में, संदेश वेलकम, आपको हम स्वागत करेंगे। इस वक्त ऑफ साइड पर गेंद चौके के लिए 4 रन, और इसी बीच हमारे बीच और एक गेंद 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं रोहित धोड़ी। रोहित की बल्लेबाजी मुझे अभी भी याद है, मैं जब धोड़ी में प्रीमियर लीग कर रहा था, पहला एक गेंद 4 चाहिए तो चौका लगाकर मैच को जीता तो मेगा फाइनल चैंपियन बने थे। फिर से एक बार महेश पाटिल की दूसरी गेंद, हल्के बल्ले से खेलने का प्रयास था, गेंद नीचे रही, अर्शद ने गेंद को फील्ड किया, थ्रो किया, योगेश तेरे गेंद को ज्यादा नहीं कर पाया मगर एक सिंगल जरूर बटोरा तो नहीं बल्लेबाजों ने। या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, मागील 2 चेंडूमध्ये 2 सिंगल। यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख होता, चेंडू फील्ड सुरेख केला धर्मेशनी, रिले फिल्डिंग केली, परंतु स्ट्राइक वर रोहित धावत होता, एक सिंगल धाव चोरली गेली। धावसंख्या एकने पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 20। अभिनय आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये, चांगली काम त्यांनी केली होती, स्कोरिंग आहेत, चांगले गुणलेखक आहेत, बॅटिंग सुरेख केली, थोडंसं गोलंदाजीमध्ये थोडं निराश केलं अभिनयने, परंतु सुरेख क्रिकेट तुम्ही साकारला। येणाऱ्या पुढील प्रत्येक स्पर्धेत बेस्ट ऑफ लक असेल अभिनय। वीस मध्ये 36 ची गरज। रोहितचा फटका सुरेख आहे आणि हा रोहित धोडी च्या बॅटवाला ताकदवर चौकार, 4 धावा। बाबूराव आता बस दर्शाइए, और ये गाना लगाया गया ना खास करके रोहित धोडी के लिए, प्यार से बाबूलाल कहा जाता है इस खिलाड़ी को, और जरूर बाबूलाल आए हैं और आला बाबूराव ये गाना लगाया गया। वहां पर हमारे साथ पप्पा भी हैं, काफी एंजॉय कर रहे हैं इस मैच का, विनोद धोडी।
19 में 32, 1932 ये इक्वेशन आ चुका है मैदान के अंदर। ओम साई नवरंग चषक 2024 विशाल दादा, ये जो टूर्नामेंट है रंग भरने वाली टूर्नामेंट है, कभी भी रंग भर सकती है। नवरंग और नौ रंगों की ये टूर्नामेंट, रंग भरते हुए या क्रिकेट की खेल हम देख रहे हैं, रंग बिरंगी टी शर्ट प्रोवाइड किए हर एक टीम को। 19 में 32, 1932। हल्के बल्ले से खेलने का प्रयास, मगर ये अनुभव है बैक फुट बैक खेलने का प्रयास, मगर विकेट का पतन। 2 ओवर हुए समाप्त, 2 ओवर की समाप्ति के 12 क्या हो सकते 24, 18 में बनाने 32। चार्जर स्पीडअप करा पंच, अजून एक सामना खेळवायचा आहे। थँक्यू सो मच। तर इथे मात्र आपण पाहतो मुख्य व्यासपीठावर तर सन्माननीय प्रभाकरजी राऊत सरांचं इथे मात्र आज माझे मित्र सन्माननीय येणारे अजूनही 14 बनवायचे। एक हॅट्रिक आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली, जी परिपूर्ण केली होती साईदीप सनग्रुप बोईसरचा गोलंदाज अक्षय साळवेनी हॅट्रिक घेतली होती। आज हॅट्रिक वर आहे हर्षल तरे, सातपाडी चा गोलंदाज साईक सातपाडी एक लेजंडरी गोलंदाज आहे। बघूया आपण हॅट्रिक परिपूर्ण केले जाईल का आजच्या रात्रीमध्ये, या स्पर्धेत दुसरी हॅट्रिक करणारा गोलंदाज बनेल का हर्षल तरे। स्ट्राईकवर निखिल दोडी, फटका सुरेख, निखिल दोडी आल्या आल्या चौकात ठोकते। सामना अजूनही ऑन आहे, येणारे 13 चेंडू बनवायचे 26 या डिझाईन।
13 चेंडू 26 धावांची गरज आहे. अजूनही सामना होणार, परंतु 5 गडी बाद झालेत फायटर या संघाचे. सातवाडी संघाचे पाहू शकाल गडी बाद झाले तब्बल पाहू शकाल 4 गडी बाद. यावेळेस एक सिंगल घेतले निखिल धोडी. सेन्सिबल क्रिकेट. येणारे 12 चेंडू बनवायचे 25 प्रत्येक षटकामध्ये 12.50 ची सरासरी गाठावी लागेल. बघा कुठला संघ जाईल मेगा फायनल मध्ये. एका बाजूला धोडीपूजा फायटर तर एका बाजूला साई गणेश सातपाडी असंघ. हर्षद याचा फॅन मैदानाच्या श्वान आलाय. चला मी विनंती करेन श्वानला फेरफटका करू द्या, कारण की चिकू बाहेर या प्लीज. आदित्य आदू नवीन गोलंदाज मैदानात. 12 मध्ये 25 डिफेंड करायचे. ऑफ साइडला 4 खेळाडू, ऑन साइडला 3 खेळाडू आहेत. धर्मेश, अर्षदनीय, दिवेश. ऑफ साइडला पाहू शकला अभिजित म्हात्रे, भावेश कीड, महेश पाटील आणि योगेश तरे. यष्टींच्या मागे हर्षल. आदित्य गोलमाग सजवतोय. निखिल यावेळी चेंडू समजला नाही, बीट झालाय आणि 22 मध्ये एक सिंगल आली. 22 एक सिंगल येते. धावसंख्या 1 ने पुढे ससावेल. धावसंख्या धावफलकावर 32 32 11 मध्ये 24. सुदीप 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय. 3 चेंडू 5 वर निखिल थोडी बॅटिंग करत असताना अजूनही 24 ची गरज आहे. 11 मध्ये 24. धोडीपूजा फायटर संघ जर मेगा फायनल मध्ये गेला तर एक चांगली ट्रीट असणार आहे. दशरथ धोडी, काळू धोडी यांच्याकडून एक चांगली ट्रीट दिली जाईल धोडीपूजा फायटर या संघाला. क्रॉस बॅट फुलटॉस बॉल होता. क्रॉस खेळायचा प्रयत्न सिंगल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. एक सिंगल धावाली. एक धावाने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जवळपास धावफलकावर 33. येणारे 10 मध्ये बनवायचे 23. 10 चेंडू 23 धावांची गरज. 10 बॉल 23 रन्स टू विन असं समीकरण आलं. इकडून जर पाहिलं गेलं तर विचारलं तर 4 चौकार तुम्हाला ठोकावे लागतील. मेगा फायनल जर पोहोचायचं तर 4 चौकार ठोकणं गरजेचं आहे. आदित्य वरती मागास सज्जवतोय. यावेळेस फटका सुरेख. महेश पाडेल चेंडूला फेल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच किती फिट आहे. 40+ चा खेळाडू आहे. 40+ ओलांडून गेला, परंतु किती फिट आहे. आपण जो फिट आहे तो हिट आहे आणि फिट असणं गरजेचं आहे. क्रिकेट किंवा कुठल्याही स्पोर्ट्स मध्ये फिट असणं खूप गरजेचं आहे. बॅकफुटला पंच केला गेला. अभिजित मात्रे चुकी करतोय. चेंडूला चाच पडतोय. चेंडू निघून गेला सीमारेच्या पार. हा नवरंग चौकार. येणारे 8 मध्ये बनवायचे 19. आठ मध्ये 19 बनवायचे. चला स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ होते या सामन्याला. पंच दशवायचा आहे. नक्कीच क्रुशियल मॅच आहे, परंतु वेळ जास्त घेऊ नका. 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायचे प्लीज.
लगेच सबट्यूट खेळाडू पाहू शकाल बारक्या यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. अभिजित मात्रे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या लगेच. अभि मात्रे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं धावक खेळाडू. जितेश सबट्यूट खेळाडू घेतले गेले. जितेश म्हणजे बारक्या एक स्मित हास्य ते चेहऱ्यावर प्रत्येक वेळी असते. 8 मध्ये 19 बनवायचे. निखिलचा फटका सुरेख. निखिल धोडी यावेळेस भारी पडतोय तो म्हणजे गोलंदाज आदित्यवर. अजून बनवायचे 15. 7 चेंडू 15. थँक्यू सो मच. जर हॅट्रिक चौकार आला तर शाकीर बावला सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाजासाठी. लगेच हॅट्रिक चौकार जर लगावेल निखिल धोडी तर नेवलकी ऑप्टिकल्सचे ऑनर शाकीर बावला सर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. खेळाडू कक्ष खाली करायचं. खेळाडू कक्ष उभे राहिलेत आपण तिथे. प्रेक्षक राजे तुम्हाला विनंती आहे सर 1 मिनिट मॅच बघा आपण 7 मध्ये बनवायचे 15. 7 चेंडू 15 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी स्ट्राईकवर पाहू शकाल निखिल धोडी. 6 मध्ये 13 ओव्हर खेळत आहेत. यावेळेस ऑफसाइडला खेळला गेला. बघूया आपण जितेश चेंडूला फील्ड करतो आणि यावेळेस काय घडला गेला. नॉट आउटचा कॉल. स्वतःला सॅक्रिफाईस केला. झोकून दिला आणि नॉट आउट पंच दर्शत असताना पॉपिंग मध्ये पोहोचलाय बॅटर पाहू शकाल DRS घेतला फिल्डिंग करण्याच्या संघाने. नक्की पंचांच्या डिझाईनला चॅलेंज केलाय आणि अशरफ मेमन येथील अंपायरची भूमिका पार पाडतील आमच्या स्क्रीनवर. लीलावती क्रिश्चियनच्या माध्यमातून LED पाहतोय. पोहोचले गेलेत स्क्रीन पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर दाखवलं जाते. पंच आलेत. अशरफ मेमन चेंडू गॅदर झाला आणि पोहोचू शकाल पंच मैदानाच्या आतमध्ये येथील डिझाईन देखील आमच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दाखवला जाईल. स्क्रीनवर ऑन केला जाईल. चला आपण नॉट आउटचं कॉल स्क्रीनवर पाहू शकाल. स्क्रीनवर पाहू शकाल चेंडू जेव्हा आदित्यच्या हातामध्ये आला तेव्हा बॅट पोहोचली गेली. जेव्हा स्टेवर लागला तेव्हा बॅट स्किट केली. सुरेख रणनीती विकेट. कालू धोडी यावेळी शिट्ट्या वाजवत आहेत. आपल्या सुपुत्र खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 14. 6 चेंडू 14 धावांची गरज. अतुल 6 मध्ये 14. अंतिम षटकामध्ये योगेश तरे आलाय गोलंदाजी मार्कवर. एक अजून अनुभवी गोलंदाज. दिवेशने सांगितलं होतं की योगेश तरे असतील, हर्षल असतील, महेश पाटील जेव्हा जेव्हा संघामध्ये तेव्हा तेव्हा एक चांगला अनुभव असतो. पाहू शकाल टीना. पाहू शकाल निखिल धोडेंची बहीण सुद्धा सामन्यात सामना घेत आहेत. येस सर. आपण वळूया ऑनगोईंग मॅच कडे जिकडे सामना खूप सुरेख चालू आहे. 6 मध्ये बनवायचे 14 कंपल्सरी असणार आहे कारण की 5 विकेट बाद झालेत धोडूपुजा फायटर्स संघाने. 4 गडी बाद झालेत सायगणी सातपाडी या संघाचे. तरी धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. 7 चेंडू 14 धावावर बॅटिंग करतायत निखिल धोडी. त्यांच्यावर नजरा असतील. बघूया सुदीप 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतायत. विशाल दादागर आमच्यावर जोडले गेले. चांगला काम करतायत. फुलटॉस बॉल टॅप केला गेला. महेश पाटील चेंडूला फील्ड करतोय. डॉट बॉल. अजूनही 5 मध्ये 14. साहिल राऊत दक्षता घ्या जरा कॅमेरामॅन. तर बघूया आपण अजूनही 5 मध्ये 14. 5 मध्ये 14. बॅकफुटला आला फटका सुरेख केला परंतु जितेश बारक्या चेंडूला फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 4 मध्ये 13. 4 मध्ये 13 हे बनवावंच लागतील. 3 चौकार एक सिंगल तुम्हाला खेचावंच लागतील. पाहू शकाल विकास खडका कमल ठाकूरला बंटी हे स्वस्तात बाद झाले म्हणून कुठे कुठे सामना
थोडासा दबावामध्ये रोहित सुद्धा ते 2 चौकार लगावले, परंतु बॅकफुट वर खेळण्याच्या नादामध्ये ते क्लीन बोल्ड झाले. सामनामध्ये रंग आहे, कारण की नवरंग चषक आपण पाहतोय. चला स्पीड अप करा प्लीज. 4 मध्ये बनवायचे 13. 4 चेंडू 13 धावांची गरज. चहाची सोय केली गेली. आपण सांगतोय वेळेवर चहा असणं गरजेचं. वेळेला चहाला वेळ नाही, पण वेळेला चहा असणं गरजेचं आहे. आणि हिंदीमध्ये एक म्हण आहे की जिंदगी वही जीते जो हमेशा चाय पीते. खूप खूप धन्यवाद वर्धेश राऊत कमिटी. चहामध्ये सोय करून दिली रात्रीच्या 12:05 तर क्रुशल मॅच आहे. 4 मध्ये 13. 4 मध्ये 13 ची गरज. योगेश तरे अनुभवी गोलंदाज 2 मध्ये 1 धाव खर्च केली आहे. चला महेश पाटील जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सामना क्रुशल जास्त वेळ जातोय. हॅलो, आपण पाहू शकाल चांदणे मॅडमांचं इथे पुन्हा एकदा इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या फायनल मॅच कडे मात्र चांदणे मॅडम बोलतात. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष असं हार्दिक स्वागत. कमेंट बॉक्स मध्ये जाऊया. मॅच अत्यंत महत्वाचा चालू आहे. नक्कीच 3 मध्ये 9 बनवायचे. सुदीपच्या बॅटू सुद्धा 1 चौकार. लाला का बल्ला सुद्धा हल्ला बोला. 3 मध्ये 9. 3 मध्ये 9. कुठला संघ विजय होईल? 56 धावांचा पाठलाग. काय सुरेख खेळ साकारलाय. पाहू शकाल होम ग्राउंड वर धोडीपूजा फायटर संघाने. 3 मध्ये 9. 3 चेंडू 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. त्यावेळेस फटका सुरेख सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल का? पाहू शकाल 1 सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. 2 मध्ये 8. 2 मध्ये 8. पॅराडाइज संघ पाहतोय वाट. कुठला संघ येईल मेगा फायनल मध्ये? एका बाजूला पाहू शकाल साई गणेश सातपाडी की एका बाजूला धोडीपूजा फायटर. 2 मध्ये 8 ची गरज. 2 मध्ये 8 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. निखिल धोडी 9 चेंडू मध्ये 15 वर खेळत आहेत. त्यांच्यावर नजर असतील. 3 चौकार त्याने लगावलेत आतापर्यंत. बघा संघासाठी की फॅक्टर ठरेल का? निखिल धोडी. टीना त्यांची बहीण. त्याच्यामध्ये प्रश्न आहे की दादा 2 चौकार लगावेल का? नक्कीच पाहू शकाल स्ट्राईक वर निखिल. गोलंदाज योगेश. 2 मध्ये 8. त्यावेळेस पाहू शकाल हा चौकार. हा चौकार. 4 धावा. निखिल धोडी सामन्यामध्ये रंग भरणारा हा चौकार. 4. धन्यवाद इसे मास्टर. नक्कीच दमखम कहते ना कि कबीर जिंदा रख, जमीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाओ, दिल में फकीर जिंदा रख, हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जाओ जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रख. निखिल धोडी ने धोडीपूजा फाइटर टीम की उम्मीदों को जिंदा रखा है. मैच अगर पसंद आई है तालियां बंदी चाहिए. फाइनल के पहले वाला फाइनल मैदान के अंदर तालियों के साथ इस मैच का आनंद लीजिए. 1 बॉल 4. कौन करेगा पलटवार? साई गणेश सातपाड़ी या फिर धोडीपूजा फाइटर? एक बात ध्यान में रखिए, कोई भी टीम जीते मैदान के अंदर कोई नहीं आएगा. ये ध्यान में रखिएगा प्लीज. फाइनल बाकी है. इसके बाद कोई भी टीम जीते मैदान के अंदर कोई नहीं आएगा. ध्यान में रखिएगा. 1 बॉल 4. साई गणेश सातपाड़ी की धोडीपूजा फाइटर की सातपाड़ी. योगेश की निखिल का योगेश. कोण जिंकेल कोण हारेल, परंतु विशाल दादा क्रिकेट आणि क्रिकेट फक्त जिंकेल. 1 चेंडू 4. ताळ्यांच्या गजरामध्ये करा स्वागत. 1 चेंडू 4 ची गरज. निखिल धोडी स्ट्राइक पर. योगेश तरे अनुभव की यंग टैलेंट की अनुभव. योगेश की निखिल सातपाड़ी की अभी धोडीपूजा. यावेळेस पाहू शकाल सामना नक्कीच साई गणेश सातपाड़ी विजय झाला, परंतु धोडीपूजा संघासाठी तारा झाला पाहिजे. निखिल धोडी निकाल सुरेख बॅटिंग केली आहे. अप्रतिम फलंदाजी. 3 धावांनी सामना विजय झालाय साई गणेश सातपाड़ी संघ. आणि थोड्या क्षणामध्ये आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे उत्कृष्ट पाटील आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत.
मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट. चला संगीत ऑन करायचा डीजे.